आंबा हा खट्याळ फळ आहे. आंबा खाणं पण समजायला पाहिजे. देवगड तालुका म्हणजे हापूस आंब्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठिकाण. कारण कोकणातलाच नाही तर संपूर्ण जगातला उत्तम दर्जाचा हापूस इथे पिकतो. कोकणातला सर्वोत्तम आंबा देणारा विजयदुर्ग खाडीचा परिसर, येथील जांभा दगडाची खनिजयुक्त जमीन, खाडी आणि समुद्राच्या दिशेने उतारावर असलेली बाग, येथे येणारी खारी हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश, त्यामुळे उत्तम दर्जाचा प्रीमियम क्वालिटी हापूस इथे पिकणार यात शंकाच नाही. सफर करूयात देवगड येथील विजयदुर्ग गावातील सरपंच प्रसाद देवधर यांच्या बागेची. माझं नाव प्रसाद मनोहर देवधर. मी या विजयदुर्ग गावचा रहिवासी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. या बागेचं खास वैशिष्ट्य असं आहे की प्रसाद देवधर हे आपल्या बागेत कोणतेही केमिकल वापरत नाहीत, तर ऑर्गॅनिक आंबा पिकवतात. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने गाईच्या शेणापासून तयार केलेले खत आणि जीवामृत वापरून तयार केलेले खत याचा ते वापर करतात. त्यामुळे उत्कृष्ट प्रतीचा आंबा तयार होतो. आजचे युवा शेतकरी कशा प्रकारे आपल्या शेतात असे नवीन उपक्रम वापरून शेतीचा विकास करत आहेत याचे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे प्रसाद देवधर. त्यामुळे अनेक युवकांसाठी ते महत्त्वाचे प्रेरणास्थान आहेत. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांच्या बागेविषयी. आंब्याच्या व्यवसायात मी जवळजवळ गेली 20 वर्ष आहे. म्हणजे 2000 ते 2020 पर्यंत मी काम करतोय आणि याच्या आधी 94 ते 2000 माझ्या वडिलांनी हा धंदा सुरू केलेला. आंब्याची शेतीच्या बाबतीत त्याला धंदा म्हणण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही प्रॅक्टिस एक चॅलेंज म्हणून प्रत्येक वर्षी करावी लागते. हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेली शेती आहे. या शेतीत हवामानाचा अंदाज घेणे, यावर्षी हवामानाबरोबर लढाई करत करत आंबा पीक उतरवणे म्हणून त्याला व्यवसायाचं स्वरूप येतं. आपण जर व्यवसायात्मक त्याच्यात प्रगती केली नाही तर बऱ्याच बागा आज ओस पडल्या आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण व्यावसायिक अँगलने त्या केलेल्या नाही आहेत. शेती हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी आम्ही जवळजवळ 10-10, 12-12 तास बागेत असतो आणि त्याच्या पाठीमागनं आम्हाला अपेक्षित हेच असतं की आंब्याचं एक चांगलं उत्पन्न आपल्याला वर्षाच्या शेवटी बघायला मिळावं. आंब्याचं दुसरं एक गुण सांगता येईल की वर्षातनं फक्त तो एकदाच येतो. त्याच्यामुळे वर्षभर त्याच्यावर पूर्ण मेहनत करावी लागते आणि 100% देऊन आपल्याला ते उतरवावं लागतं. आम्ही कुठच्याही प्रकारची रासायनिक खतं वापरत नाहीत. ह्याच्यासाठी मी 2013 गीर गाय आणलेली आहे आणि गीर गाईपासून जीवामृत आणि त्या संदर्भातले सगळे जे खतं आणि औषधं आहेत ते आम्ही घरी बनवण्याचा प्रयत्न करतो. त्या जीवामृतामुळे फायदा असा होतो की आपल्याला आंब्याच्या बाबतीत आंब्याची वाढ, आंब्याची क्वालिटी आणि आंब्याचा जो फ्लेवर आहे तो मेंटेन राहतो. म्हणजे आमच्या बऱ्याच गिरायकांचा असा फीडबॅक असतो की पूर्वी जसा आंब्याला पिकल्यावर स्मेल यायचा तसा तुमचा आंबा पिकल्यावर स्मेल येतो. ही जी खासियत आहे ही जीवामृतामुळे आम्हाला शक्य झाली. असा हा ऑर्गॅनिक हापूस आंबा मायकोच्या माध्यमाने थेट प्रसादजींच्या बागेतून आपल्या घरी आलेला आहे. आज संजय यादवराव साहेबांच्या माध्यमातून आंबा शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत ही जी व्यवस्था केलेली आहे ती लॉकडाऊनच्या काळात आम्हाला खूप देवासारखी ठरली. कारण आमचा आंबा तर आमच्याकडे तयार होता पण तो पाठवायचा कसा, कोणाकडे, काहीच कळत नव्हतं. अशावेळी संजय यादवराव धावून आले आणि त्यांनी ही नवीन कन्सेप्ट लोकांमध्ये रुजवली आणि स्वतः मेहनत घेऊन, मला माहीत नाही त्यांना किती श्रम पडले असतील अशा गोष्टी उभ्या करताना, तर त्यांनी स्वतः उभं राहून ही सगळी व्यवस्था स्वतः इथे निर्माण केली आणि त्या एक उत्साहान ते परत यावर्षी या विषयासाठी आले, ते तयारीला लागलेत आणि त्यांनी मायको एक ब्रँड डेव्हलप केला आहे ज्याचं नाव आहे मायको. मायको म्हणजे माय कोकण. तर माय कोकण ब्रँडने, मायको ह्या ब्रँडने ते आज हा आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहेत. म्हणजे शेतकरी ते ग्राहक ही थेट माध्यम आज संजय यादवराव यांनी उभं केलं आहे. याचा खूप मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे. ग्राहकांना एक ऑथेंटिक मीडिया या सगळ्या विषयातून मिळालेला आहे. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी.